या सगळ्याविषयी बोलण्याकरता बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडू, सदाभाऊ काय बोलले आहेत हे तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचलं असेल, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, ते जे बोलले ते काय दहशतवादी काय अतिरेकी वगैरे म्हटलं ते काही उचित नाही आहे। आणि देशातला तरुण आहे तो मोठ्या आशेने तिथे आलेला आहे, त्याच्यानं असं त्याला त्याच्या बाबतीत बोलणं फार चांगलं नाही आहे। फक्त आंदोलनामध्ये त्यांनी राजीनाम्याची मागणी केली मंत्री महोदयाची। मला एक समजत नाही का राजीनाम्यामुळे हे सगळं बदल होणार का? व्यवस्था बदलायला पाहिजे। उलट कायद्यामध्ये काही बदल करून आणि काही व्यवस्था बदलून ह्या परीक्षा फार चांगल्या आणि विना करप्शन कशा होईल, भ्रष्टाचार मुक्त कसा होईल यावर भर देणं फार गरजेचं आहे। त्या समितीला न्यायालयीन दर्जा देता येईल का याबाबत मागणी जर असती तर ते अधिक मला वाटतं चिरंतर टिकणारी असती। आज मंत्री बदलल्यानंतर उद्या सिस्टीम सगळी बदलून जाईल असं होणार नाही। आणि तरुणांसाठी एक मोठा आशेचंच किरण एकच आहे, ते म्हणजे रोजगार आणि नोकरी। त्या फार चांगल्या प्रामाणिकपणे निष्ठेनं व्हायला पाहिजे अशा अपेक्षा आहे। अगदी बच्चू कडू, तुम्ही राजीनाम्या संदर्भात बोललात म्हणून एक आठवण या ठिकाणी झाली। जेव्हा बॉम्ब हल्ला झालेला होता मुंबईमध्ये, टीका झाली, विलासराव देशमुख होते तेव्हा विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागलेला होता। टीका झाल्यानंतर महाराष्ट्रात असे अनेक मंत्री आहेत, अगदी अलीकडचं उदाहरण धनंजय मुंडे असू दे किंवा माणिकराव कोकाटे, राजीनामा देण्याची वेळ महाराष्ट्रात आलेली होती। तमाम महाराष्ट्रानं ते पाहिलेलं आहे। पुढचा ठेच मागचा शहाणा ही परिस्थिती असते आणि त्यामुळे मग ते राजीनामा सत्र सुरू होतं। तुम्हाला हे गणित तिथं लागू व्हावं असं नाही का वाटत? कसं आहे, राजीनामा ही राजकीय एकंदरीत मागणी असतं। विरोधक राजीनामा मागतं आणि सरकार देत नसतं। ही राजकीय आंदोलन त्याला स्वरूप येऊ नये। आपण मागणी हे केली पाहिजे का दर्जेदार परीक्षा कशा होईल, त्या विना करप्शन कशा होईल, सामान्यातला सामान्य जो हुशार आहे, मेहनत करतं, गुणवान आहे, तोच त्या परीक्षेमध्ये कसं निवडलं जाईल हा त्याच्यामध्ये मागणी गरजेचं आहे। राजीनाम्यानं मंत्री बदलेल, व्यवस्था तीच राहिली, कायदे तेच राहिले तर बदल होणार नाही। अगदी अगदी बच्चू कडू, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्यावर लक्ष कायम असेल। थेट जाऊया JP नड्डा, आपण ही दृश्य पाहतोय, रुग्णालयात जाऊन JP नड्डा यांनी जखमींची विचारपूस केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।